1045 MTS कांदे जे आसा पळय न्ही नाफेडाच्या कांद्याचो प्रायस वाडला म्हणून आमी नाफेडाच्या अंडर रेशन कार्डाच्या अंडर प्रत्येकाक 3-3 किलो कांदे मेळटले विच इज एप्रॉक्सिमेटली कॉस्ट तेजो कितें तरी 32 काय 33 रुपया कितें तरी जातलो म्हणजे जेणे पर रेशन कार्ड होल्डराक फेर प्रायस शॉपांतल्यान एक विदीन 10 to 15 डेजास डिसिजन घेतलो थंयच्यान हाडटले सदांच 10 दिसाच्या भितर लोकांच्या पर्यंत सगळें पावोवपाचो आमचो प्रयत्न आसा. सेकंड रिजन रिजोल्यूशन कितें Okay, it is an Department of the Non-Conventional Source Energy. It is a change to the Department of the New and Renewable Energy and creation of the business domain for the department, right? Nomenclature badalla. Approval of the state action plan for the climate change. प्रेजेंटेशन तेजे दिला काही सजेशन सांगले तितूंतल्यो सजेशन्स करून एक्शन प्लॅनान आमचो बायोडायवर्सिटी बोर्ड हांच्यानी एक्शन प्लॅन तयार केला स्टेटीचो मिनिस्टरांनी ताका एक 2-3 सजेशन सांगला ती सजेशन्स करून आमी एक्शन प्लॅन जो क्लायमेट चेंज जो आसा वो फायनल करतले. ओके ताज्या उपरांत ओके कॅसिनोज जे आसा पळय न्ही हे 1 तारखेच्यान स्टार्ट करपा खातीर फ्रॉम द 1 नोव्हेंबर आमी तांकां परमिशन दिल्लें आसा. ताज्या उपरांत लँड अलॉटमेंट पॉलिसी ना दिस इज डिफर डायरेक्टली टू द अपॉइंटमेंट ऑफ द ट्रांजेक्शन एडवायजर फॉर द और स्ट्रोक कंसल्टंट फॉर द सिलेक्शन ऑफ द मायन डेव्हलपर एंड ऑपरेटर MDO फॉर द फायनान्शियल डेव्हलपमेंट इन द कोल ब्लॉक जो गव्हर्मेंटाक अलाउड जाल्लो हो खूब पेंडींग विशय आशिल्लो आमी एक फक्त तेजो टायम सोंपपा खातीर खूब कमी पिरियड उरलेलो ताज्या खातीर XY XYK नो हेका आमी आपलो एडवायजर कम कंसल्टंट म्हणून अपॉयंट केल्लो आसा जेणे करून फुडले RFQ आनी हे ते फ्लोट करपाचो जो विशय आहा पळय न्ही हो फुडें व्हरचो म्हणून. ताज्या उपरांत मेन हेचो आनी एक एजेंडा आशिल्लो जो प्रपोजल फॉर द क्रिएशन ऑफ द प्रॉपर्टी रजिस्टर्ड टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द इमूवेबल प्रॉपर्टी. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन स्वामित्व योजना देशभर म्हणजे आपले प्रॉपर्टी टायटल्स क्लियर जावपा खातीर ती योजना हाडल्या त्याच योजनेच्या खाला आमी प्रॉपर्टी रजिस्टर्ड टू प्रॉपर्टी रजिस्टर्ड हो जो आसा हातूंतल्यान हो तसो लॉंग प्रोसेस आसा बट हो प्रोसेस स्टार्ट जातलो गोंयांत जेणे करून आपलो टायटल डॉक्युमेंट्स जे आसा पळय न्ही हे क्लियर उरपा खातीर आनी आजकाल प्रॉपर्टीच्या बद्दल वेगवेगळ्यो कंप्लेनी ज्यो सरकारा कडेन येता म्हणजे एकदां प्रॉपर्टी रजिस्टराचेर आयली काय ती सगळे इंटर डिपार्टमेंटल जाका जेन्ना जी पळोवपाक जाय पळय न्ही त्या पद्दतीन ती वेवस्थीत रित्या पळोवपाक शकतले. आनी कितें उरलें ते आयच्या कॅबिनेटाची डिसिजन्स सगळी जाली आनी एकूच विशय तुमच्या समोर मुद्दाम जो दवरपाचो आशिल्लो एक जे कन्फ्युजन जे आहा पळय न्ही हे ग्रह आधार आनी DSSYच्या बद्दल हांव मुद्दामून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान लोकांक सांगपाक सोदतां. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना हाजी कोणीच आत्तां लायफ सर्टिफिकेट दिवपाची गरज ना. ह्या पॅन्डमिकच्या हितूर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे बेनिफिशरीज 1,36,850 हे जे बेनिफिशरीज आसा पळय न्ही हांच्यांनी फक्त एप्रॉक्सिमेटली 6,000 बेनिफिशरीज जे घरा कडेन गेल्या उपरांत मेळूंक ना किंवा तांकां लेटरां गेल्या जाल्यार तेंच्यांनीच फक्त आपलें लायफ सर्टिफिकेट दिवची. हांव DSSYच्या बद्दल सांगता म्हणजे दयानंद सामाजिक सुरक्षा योजना ज्याच्या कडेन घरा कडेन लेटर गेला आनी तूं घरा कडेन मेळोंक ना किंवा तुवें आनी कितें प्रॉब्लेम आहा तुजो जेणे लेटर गेला तेणीच लायफ सर्टिफिकेट दिवची. उरलेल्यांनी लायफ सर्टिफिकेटूय दिवपाची गरज ना इन्कम सर्टिफिकेटूय दिवपाची गरज ना. दुसरो विशय ग्रह आधार स्कीम हाजे टोटल बेनिफिशरीज जे आसा पळय न्ही हे 73,000 बेनिफिशरीज आसा. ओके थोड्यांच्यो सँक्शन जावपाच्यो उरल्या 7,829. ओके आनी नॉन सबमिशन ऑफ द इन्कम सर्टिफिकेट 229 जाण जेंच्यांनी इन्कम सर्टिफिकेट दिवंक ना हे स्पेसिफिकली तांकां लेटर गेला. तेज्या बरोबर मायग्रेटेड आवटसायड द स्टेट 5,715 जाण हे मायग्रेट जाल्यात तांकांय लेटर गेला. ओके आनी ताज्या उपरांत दर इज एन कंटिन्युअस रिजेक्शन फॉर द मोर दॅन 1 year तांच्यांनी तांच्या घरा कडेन गेल्यानूय बी ते मेळोंक ना अशे 1,885 जाण आसा.
म्हणजे एप्रॉक्सिमेटली ऑल टुगेदर जवळपास 7,000 जण सुमार आसात. तेंच्यांनीच फक्त आपली लायफ सर्टिफिकेट आनी इन्कम सर्टिफिकेट म्हणजे जेंकां पर्टिक्युलरली परत सांगता लेटर जेंकां मेळ्ळा त्याच लोकांनी गृह आधाराच्या लायफ सर्टिफिकेट आनी इन्कम सर्टिफिकेट दिवचो. ताज्या व्यतिरिक्त आमच्यो महिला भगिनी ज्यो पंचायतीन इन्कम सर्टिफिकेट घेवपाक वयता किंवा ह्या पॅन्डमिकच्या काळान आमी ह्या वर्साची लायफ सर्टिफिकेट जी आसा ही तांकां सर्टिफिकेट ज्यांनी लेटर पावोंक ना तेंच्यांनी लायफ सर्टिफिकेट दिवपाची गरज ना. अननेसेसरी पंचायतीन मामलेदारान इन्कम सर्टिफिकेट हाडपाक हाड आमदाराच्या घरा कडेन लायफ सर्टिफिकेट बरोवपाक घेवपाक गर्दी लाय हें कोणीच करूं नाका. ह्या आमी कंटिन्यू करता आसतना लायफ सर्टिफिकेट सुद्दां डिपार्टमेंट तांकां विचारतना डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन्स दिला की तुमी लायफ सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट अनलेस एंड अंटील तुमकां जर पर्टिक्युलरली तुमच्या घरा कडेन लेटर पावला किंवा खूब तेंप जर म्हणजे तुमचे म्हणजे हाजे पयशे जर बॅलन्स उरले आसत जाल्यारूच म्हणजे आमी एप्रिलाचे पर्यंत पयशे जे आसा हे गृह आधाराचे घातलेले आसा. मे जून जुलय ऑगस्ट सप्टेंबर हे पयशे बॅलन्स उरल्या टप्प्याटप्प्यान तांकां आतां ऑलरेडी घालपाक सुरू करतले. एप्रॉक्सिमेटली आमी 2,20,000 सॉरी हय 2,20,000 हे बेनिफिशरीज गृह आधार आनी DSSY हे दोनूय मेळोन आसा. पर मंथली एप्रॉक्सिमेटली 47 crores ऑफ रुपीज आमकां ह्या बेनिफिशरीजांक तेंच्यो स्किमी खातीर आमकां स्पेंड करचें पडटा. कोवीड पॅन्डमिकच्या कारणान फाटल्या मार्चांतल्यान हे रेग्युलर उरूंक ना बट आमी आतां स्ट्रिमलायन करून रेग्युलर करपाचो आमचो प्रयत्न आसा. दर म्हयन्याक जे एडिशनल एक म्हयन्याचे किंवा 2 म्हयन्याचे वांगडा जे आसा हे पयशे घातले वयतले कारण ही बेनिफिशरी स्कीम सगळ्या खातीर मेळची. आमचो सर खंयसरूच ही स्कीम ह्यो बंद जावच्यो ना. ताज्या खातीर आमकां हांव सगळ्यांनी ही म्हणजे लक्षांत घेवन ह्या पद्दतीन कोणीच इन्कम सर्टिफिकेट आनी लायफ सर्टिफिकेटी खातीर खंयसरूच रश करची न्ही जेणे करून परत लोक एकी कडेन येवन अशा पद्दतीन फुडें वयचे. थँक्यू. एकटो विचार तुका हांवें पत्रां गेल्ली तें सांगलें पळय देर इज अ नॉन सबमिशन ऑफ द इन्कम सर्टिफिकेट. पयलीं जेंचें इन्कम 3 लाखाच्या वयर गेल्लें तेंचें. सेकेंड ते हांगांतल्यान मायग्रेट जाल्या आमचे सर्वेयर जेन्ना घरा कडेन गेल्ले तेन्ना मेळूंक ना. काही जाणांनी एका वर्साचे पयशेच बँकेंतल्यान विड्रॉल करूं नये आमच्या लक्षांत आयलें म्हणजे ते लोक गोंयांत रावना हाजो अर्थ जालो. तांकांच फक्त लेटरां गेल्या. ओके कसिनोची कंडिशन्स घातलेली आसा. तांच्यांनी 12 म्हयन्याची तेंची फीस आसली. पयलीं आमी एडवान्स फीस सगळी भरून घेताले. आतां आमी मंथली फीस एडवान्स भरून घेतले आनी तांकां एलाव करतले आनी उरलेली फीस तेंच्यांनी परत भरपाची फुडें. तांकां आमी वीथ द SOP जी आसा पळय न्ही ही SOP तांकां होम डिपार्टमेंटांतल्यान वयतली वीथ द 50% ऑफ द कॅपेसिटी. बरोबर लागतली. तो रुटीन प्रोसेसांतल्यान जातलो. आतां एकदां डिसिजन घेतलें म्हटल्यार उपरांत प्रॉब्लेम सॉल्व जातलो. रिपोर्ट मागयता मरे. रिजल्ट अनावन्स केला आसतलो पळोवपा लायता. हांव जें उलयतां पळय न्ही हें भाशणा पुरतें नासता. तुमकां ग्रावंड एक्शन दिसून येतली. हांव तुका सांगता आयजूय आमची फाल्यां आनी परवा ट्रेनींग आसा. आयजूय हांव लायव्ह आसा परत एकदां थंय पळय आनी फुडल्या येता त्या शेनवारच्यान आमचे ऑफिसर्स हे पंचायतींनी एवेलेबल आसतले. ओके ताज्या खातीर आमी तितकेच फर्म आसा जे घेतलेल्या निर्णयाचेर इम्प्लिमेंट करपा खातीर. नॉट ओन्ली द ऑफिसर्स तुमकां आनीक थोड्या दिसांनी हे जे शेनवारा थंयसर ऑफिसर आसता पळय न्ही थंयसर तुमकां आमचे मंत्री वयताना दिसतले. आमी स्वयंपूर्ण जो कन्सेप्ट मांडला फॉर एग्जाम्पल द पावर मिनिस्टर वील विजीट इन द पेडण्या मतदारसंघातली खंयची तरी एखादी पंचायत घेवन तो विजीट करतलो. म्हणजे फुडल्या वर्सभरा भितर आमचे जशे ऑफिसर फिल्डान आसा तशेंच मंत्री सुद्दां म्हणजे आपलो एखादो शेनवार ह्या पूर्ण त्या मतदारसंघात सगळ्या पंचायतींक विजीट करून ताज्या खात्याचे प्रॉब्लेम्स जे आसा हे सगळे रिजॉल्व करतले. सगळ्यात ते टुरिजम एक्टिविटीजान आयक वी नीड टू प्रमोट द टुरिजम एक्टिविटी सो द टुरिजम डिपार्टमेंटाच्या परमिशन घेवन केल्ली एक्टिविटी. लायक बेनिफिशरी जेका कशें आसा सांगता तुका गरजवंताक स्किमी मेळच्यो ह्या धर्तीचेर सरकार आसा.
ऐक 65,000 आसा हांव सगळ्यांच्या पर्यंत पावूंक शकना तुका एक सांगता आनी हें आतां न्ही हें चलत येयल्लें आसा कितलींशींच वर्सां तांकां संवय जाल्या हें खूब वर्सां जालीं 30-40 वर्सां जालीं चलत येयलां हें रोखडें सुदारचें ना त्या ती पयलीं टायटन करचें पडटलें ओके आनी वेळ पडलो जाल्यार थोड्यांक मेमो मेळटले थोडे सस्पेंड जातले ओके सुरू जाला